नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर आप्पा आणि कांचन एका वृद्धाश्रमात राहायला गेलेले आहेत. त्यांचं साहित्य चोरीला गेलेलं आहे आणि ते दोघंही सुखरूप आहेत. पण अरुंधती जेव्हा घरी येऊन अनिरुद्धच्या समोर ही गोष्ट बोलते की रात्रभर आम्ही शोधलेलं आहे तरीही आप्पा आणि आई दोघंही सापडत नाहीत आणि आता आप्पांचा फोनही बंद लागतोय, हे ऐकल्यानंतर अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे संजनाने कांगावा करायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही असं काय वागताय. म्हणजे आरोही अनघाला ते बोलत आहे की तुम्ही असं काय वागताय की जणू काय कांचन म्हणजे आई आणि आप्पा दोघंही आपल्याला कायमचे सोडून गेलेले आहेत. ही गोष्ट ऐकल्यानंतर अनिरुद्धलाही खूप राग आलेला आहे. त्याला ही गोष्ट पटलेली नाही आणि त्यामुळं अनिरुद्ध ही रागानेच पाहत आहे. तेवढ्यात अरुंधती तिथे येते आणि अरुंधती सांगते की नाही, आई आणि आप्पा कुठे सापडलेले नाहीत. इकडे कांचन आणि आप्पा एका आश्रमात गेलेले आहेत कारण मंदिरात जो त्यांना देवमाणूस भेटलेला त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं की इथं जवळच एक आश्रम आहे, तुम्ही तिथे जा, तिथे तुमची राहायची सोय होईल. मग आता कांचन आणि आप्पा आश्रमात पोहोचलेले आहेत आणि मग त्या विचारतात तिथल्या मॅडम की तुमचं साहित्य. तेव्हा कांचन आणि आप्पा दोघंही सांगतात आमचा मोबाईल, आमचं साहित्य काल रात्री चोरीला गेलं आहे, आता आमच्याकडे काहीच नाही. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे का. त्या क्षणी कांचन म्हणते की हो, अरुंधतीला फोन करायचा आहे असं कांचन सांगत असते आणि आप्पा म्हणतात की नाही, आम्हाला कोणालाही फोन करायचा नाही. आणि मग त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे. आता कांचन आणि आप्पांची सोय बाप्पाच्या कृपेने त्या आश्रमात झालेली आहे. तिथं बाकीची लोक आहेत ते कामं करत आहेत तिथली, कारण तो वृद्धाश्रम तिथे चालवला जातो. आणि त्याचबरोबर आप्पा आणि कांचन आता तिथं राहायला आलेले आहेत. कांचनच्या डोळ्यातून पाणी आलेलं आहे. तिलाही वाईट वाटत आहे की हे सगळं आपण काय पाहतोय, आज आपल्यावरती काय दिवस आलेत, आपल्या मुलांनीच आपल्याला अशी वेळ आणलेली आहे. या गोष्टीचं वाईट मात्र इकडे कांचनला वाटत असतं. पण तरी पण आप्पांनी तटस्थ राहायचं ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी पुन्हा समृद्धीकडे वळायचं नाही, हा आप्पांचा निर्णय आहे. आणि अरुंधतीवर आपलं ओझं कशाला टाकायचं, मला पेन्शन येते, त्यातनं 4 पैसे येतात, आपण राहूया सुखात, असं त्यांना वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती आता खूपच रडवेली झालेली आहे. आप्पांचा फोन बंद लागतोय कारण आधी आप्पांचा फोन तरी लागत होता, त्यामुळं कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नव्हती असं तिचं म्हणणं होतं. आणि आता हे सगळं घडल्यामुळं इकडे अरुंधतीला खूपच काळजी वाटत आहे. आणि जेव्हा अरुंधती सांगते की हो, आता त्यांचा फोनही लागत नाही, तेव्हा मात्र अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते. त्याला कळायचं बंद होतं कारण त्याला असं वाटत होतं की ठीक आहे, आई आप्पा गेले असतील, गावी जाऊन राहतील, कारण आप्पा म्हणालेले पण होते गावी जातो. मग आता असं अचानक काय झालं हा प्रश्न अनिरुद्धलाही पडलेला आहे. आणि इकडे अनिरुद्धलाही काळजी वाटायला लागलेली आहे की आता आप्पा कुठे असतील, आई कुठे असेल. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर इकडे अनघा, आरोही सगळेजण रात्रभर शोधत आहेत. हातामध्ये फोटो आहे, येण्या जाणाऱ्यांना तिथं ते फोटो दाखवत आहेत आणि ते शोध घेत आहेत. त्यांना असं वाटत आहे की आत्ता तरी आपल्याला हे सापडतील, या हेतूने त्यांचा शोध काही थांबलेला नाही. सगळेजण शोध घेत आहेत, जिथे दिसेल त्या बाजूला ते शोधत आहेत. अगदी वेड्यासारखं वातावरण झालेलं आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आप्पांना आणि कांचनला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेजण शोध घेत आहेत परंतु कांचन आणि आप्पा काही सापडत नाहीत. तर इकडे आप्पा आणि कांचन बसलेले असतात. तर कांचन म्हणते की हो, तुम्ही मला म्हणाला होता ना आपण आश्रमात जायचं आहे, मग कधी जायचं आहे, इथे असं किती वेळ बसून राहणार आहे आपण. तेव्हा आप्पा म्हणतात की हो कांचन, जाऊया, कारण आपल्याला जर आपण आश्रमात आज गेलो तर यश आणि अरुंधती यांना लगेच आपला पत्ता लागेल, तर मला ते होऊ द्यायचं नाही आहे. कांचन म्हणते अहो पण असं पण तुम्ही त्यांना पत्ता सांगणार आहे ना, मग आता असं का म्हणताय. तेव्हा आप्पा म्हणतात अगं मी ते वेळ मारून नेण्यासाठी म्हणलेलं होतं, मला नाही द्यायचा त्यांना पत्ता आपला, कारण मला आपलं ओझं आता कोणावरही होऊ द्यायचं नाही. इकडे आरोही आणि अनघा दोघीही शोधत आहेत. बिचारी आरोही 3 महिन्यांची प्रेग्नंट आहे, तरीही ती आप्पांसाठी त्याचबरोबर कांचनसाठी घराच्या बाहेर फिरलेली आहे, वणवण करत आहे, जीवाचे हाल होत आहेत, तरीही तिला भान नाही, कारण आपले आजी आजोबा आपल्याला सापडले पाहिजेत, हा एवढाच ध्यास तिने मनाशी बाळगलेला आहे आणि ती त्यांना शोधत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणत असते की काय झालंय हो हे सगळं, आपल्यावरच अशी वेळ का आलेली आहे.
म्हणजे आपण काय कोणाचं वाईट केलं होतं म्हणून आपल्यावर ही वेळ आलेली आहे, असं कांचन आप्पांना म्हणत असते. आप्पा म्हणत असतात की तसं नाही आहे, आपले संस्कार कमी पडलेले आहेत, आपण चुकलेलो आहोत म्हणून हे सगळं झालेलं आहे, असं आप्पा कांचनला म्हणत असतात. तेव्हा कांचन म्हणते, पण मला एक कळतच नाही आहे की आपलीच मुलं आपल्याशी अशा पद्धतीनं कसं काय वागू शकतील. अनिरुद्ध असं वागेल असं मला वाटलं नव्हतं. आप्पा म्हणतात की खरंच कांचन मला माफ कर, माझ्यामुळं आज या वयात तुझी वणवण होत आहे, तुझी दगदग होत आहे, माझ्यामुळं हा त्रास तुला होत आहे, असं म्हणत आप्पा कांचनची माफी मागत असतात. तेव्हा कांचन म्हणते की अहो असं नका बोलू, तुम्ही जिथं आहात ना तिथं मी सुखात आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं कांचन आप्पांना सांगत असते. तिचं म्हणणं असतं की काही हरकत नाही आहे, जेव्हा आपण दोघे एकत्र असू ना तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतील, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्याबरोबर सुखात आहे. आणि आप्पांचं असं म्हणणं असतं की आता मला कोणालाही सांगायचं नाही, पुन्हा त्या घराकडे जायचं नाही, कारण ते घर माझ्यासाठी काय आहे ना हे तुला माहिती आहे, आणि आपलं समृद्धी, आपलं देवाचं मंदिर आहे ते, आणि ते घर पडताना मला नाही बघवत, मला त्रास होतोय, असं आप्पांचं म्हणणं असतं. आणि मग कांचन म्हणते की मी तुमच्याबरोबर आहे, तुम्ही काळजी नका करू, तुम्हाला वाटतंय ना की नाही जायचं आपण तिथे तर नाही जायचं, असं कांचन आप्पांना सांगत आहे. आणि आप्पांना तीही आधार देत आहे. तिचंही तेच म्हणणं आहे की काहीही झालं तरी आपण पुन्हा तिकडे जायचं नाही. फक्त मला ना वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपलीच मुलं आपल्याशी चुकीचं वागली आणि आपल्याला त्यांच्यामुळं त्रास झालेला आहे. त्यामुळं मला आता कळतच नाही की मी नक्की काय विचार करू, असं आप्पांचं म्हणणं असतं. आणि आप्पा कांचनला म्हणत असतात की आता पुन्हा तिकडे आपण वळायचं नाही, पुन्हा आपण तिकडे गेलो तर आपला अर्थ असा होणार आहे की आपल्याला असं वाटणार आहे की आपण जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं आप्पांना कांचन आणि आप्पा एकमेकांना सांगू लागतात. इकडे अरुंधती त्याचबरोबर यश सगळेजण आता खूप थकलेले आहेत. सगळेजण आप्पांचा शोध घेत आहेत, पण अजूनही आप्पा आणि कांचन कुठं आहेत त्यांचा शोध काही लागलेला नसतो. आणि त्यांना काळजी वाटू लागलेली असते की आता आपण यांना कुठं शोधायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर यश म्हणतो की आता नितीन यशला सांगतो की आपण ना त्यांना आता हॉस्पिटलमध्ये शोध घ्या. तेव्हा अरुंधती म्हणते की नाही नितीन, मला नाही वाटत की आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये शोधलं पाहिजे, आई अप्पांचं काही बरं वाईट झालं असं तुम्हाला म्हणायचं आहे का. नितीनचं असं म्हणणं असतं की अरुंधती चुकीचा अर्थ नको काढूस, कारण आता आपण सगळीकडे शोधून झालेलं आहे, शक्यता नाकारता येत नाही, म्हणून आपल्याला ही शक्यता पडताळून पाहायची आहे. आजूबाजूची सगळी वृद्धाश्रम शोधून झालेली आहेत, सगळी मंदिरं आपण शोधलेली आहेत, कुठंच त्यांचा पत्ता लागत नाही. आणि आता ते रात्रीचं गेलेले होते, म्हणजे 24 तासही उलटून गेलेले आहेत, तर आता आपण पोलीस कंप्लेंटही करूया. तर यश म्हणतो की आई आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहाव्या लागतील, आपण बघूया, पोलीस कंप्लेंट करूया. इकडे कांचन आणि आप्पा दोघंही एका मंदिरात येऊन झोपलेले असतात. त्या मंदिराच्या बाहेर तिथे ओट्यावरती ते बसलेले असतात, तिथंच तसे झोपी गेलेले असतात. आणि एक चोर तिथे येतो आणि तो आप्पांच्या खिशातला मोबाईल काढतो. आप्पांच्या खिशात असलेला मोबाईल आणि पाकिट हे सगळं तो काढतो आणि तिथून तो गायब होत असतो. त्याचवेळी त्याच्या लक्षात येतं अरे यांच्याकडे बॅग पण आहे, म्हणून तो बॅगही त्यांची उचलतो. आणि म्हणजे आप्पांचे आता बॅग, पाकिट त्याचबरोबर मोबाईल सगळं चोरीला गेलेलं असतं. आणि आप्पा झोपी गेलेले असतात, त्यांना बिचाऱ्यांना काही माहीत नसतं. त्यांच्यासाठी त्यांच्या बॅगेत असलेली महत्त्वाची असतात ती म्हणजे औषधं. मोबाईल किंवा पैसे चोरीला गेले याचं त्यांना वाईट वाटत नाही, पण आपली औषधं आता याच्यात नाहीत, या गोष्टीचं वाईट आता खूप मोठं असतं. कारण कांचनला सकाळी उठल्या उठल्या तिची औषधं घेणं गरजेचं असतं. आप्पांनाही त्यांच्या गोळ्या असतात, कारण वयाच्या मानाने ते थकलेले असतात. आणि अजूनही आता अशी माणसंही या जगात आहेत की हा माणूस सरळ आता बिचारे दोघं म्हातारे आहेत, त्यांच्याकडे न पाहता चोरी करून तो तिथून निघून जात आहे आणि जाताना सगळं साहित्यही घेऊन गेलेलं आहे. या गोष्टीमुळं खरंच अजून ही माणुसकी जिवंत आहे का हा प्रश्न विचारायला आपल्याला काहीच हरकत नाही. तर इकडे कांचन अरुंधती सकाळी मंदिरातले घंटा वाजल्यानंतर जागे होतात आणि आप्पा पाहतात तर आप्पांचा मोबाईल त्यांच्याजवळ नसतो, बॅग नसते. तेव्हा आप्पा कांचनला म्हणतात अगं कांचन, आपलं सामान चोरीला गेले, कोण आहे का इथं, कोण आहे का, असं म्हणत मंदिरातून 2 गृहस्थ येत असतात. त्यांना आप्पा विचारतात. तेव्हा ते म्हणतात की अहो काय झालं. तेव्हा आप्पा म्हणतात की अहो माझं सामान होतं ना, माझा मोबाईल, माझं सामान सगळं चोरीला गेलेलं आहे. नाही कोणी नेलं मला कळत नाही आहे, झोप लागली ना.
त्यावेळेस ते म्हणतात की हो, असं होऊ शकतं इथं, माहिती आहे ना तुम्हाला आता लोक कसे आहेत. त्यातले एक गृहस्थ निघून जातात, दुसरे गृहस्थ तिथं थांबलेले असतात आणि ते म्हणत असतात की काळजी करू नका, हे पैसे घ्या. आप्पा म्हणतात की नाही, नको मला. तेव्हा ते म्हणतात की अहो हे घ्या, कारण तुमच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही आणि त्याचबरोबर तुम्ही दोघं जण आहात, आजीही तुमच्यासोबत आहेत, त्याही थकलेल्या आहेत, त्यांनाही भूक लागली असेल, नाश्ता वगैरे करायला होईल, काही औषधं घ्यायची असतील तर त्यासाठी होतील. आप्पा म्हणतात की अहो नको. तेव्हा ते म्हणतात की अहो घ्या, मी मनापासून देत आहे तुम्हाला. असं म्हणत ते गृहस्थ आप्पांना ते पैसे देतात आणि आप्पांना सांगतात की हे पैसे घ्या आणि काहीतरी खाऊन घ्या. आप्पांना तेव्हा छान वाटतं. आप्पा म्हणतात की अजूनही माणुसकी या जगामध्ये जिवंत आहे, म्हणजे अजूनही माणुसकी आहे. आपल्या पोटच्या मुलाने आपल्याला अशी वेळ आणली आणि आज हा कोण कुठला माणूस तो आपल्यासाठी एवढं करतोय, ह्या गोष्टीचं आप्पांना खरंच खूप छान वाटतं. त्यांनी दिलेले पैसे आप्पा घेतात आणि बाप्पाचे आभार मानतात, कारण काहीही झालं तरी बाप्पा आपल्या अजून पाठीशी आहे, म्हणूनच तर हे सगळं व्यवस्थित होत आहे. जाताना ती व्यक्ती आप्पांना नमस्कार करते आणि तिथून निघून जाते. तर इकडे कांचन त्याचबरोबर आप्पा दोघंही उठतात. अरुंधती त्याचबरोबर नितीन, यश आता ते पुन्हा शोधत निघालेले आहेत. पोलीस कंप्लेंट केलेली आहे, सगळे हॉस्पिटल पालथे घालून झालेले आहेत, पण अजूनही आप्पांचा आणि कांचनचा कुठेही पत्ता लागलेला नाही. त्यामुळं आप्पा आणि कांचन आता सुखरूप आहेत ही गोष्ट तर अरुंधतीच्या लक्षात आलेली आहे. तेवढ्यात समोर मंदिर दिसतं आणि अरुंधती म्हणते की मी जरा मंदिरात जाऊन येते. तेव्हा यश म्हणतो की आई मी पण येतो तुझ्याबरोबर. असं म्हणत ते दोघंही जातात, कारण अरुंधतीचं असं म्हणणं आहे की आईंची बाप्पावर खूप श्रद्धा आहे, आपण मंदिरात जाऊया. आणि बरोबर त्याच मंदिरात आप्पा आणि कांचनही असतात आणि ते दोघं जण दर्शन घेऊन बाहेर पडतात आणि दर्शन रांगेत आता गेलेले असतात, ते म्हणजे अरुंधती आणि यश. कांचन आणि आप्पा दोघं बाहेर पडलेत आणि आता यश आणि अरुंधती त्याच मंदिरात गेलेले आहेत. आणि इकडे आप्पांना त्या गृहस्थाने जाताना सांगितलेलं असतं की इथेच जवळ एक आश्रम आहे, तुम्ही तिथे जा, तिथे तुमची सोय होऊ शकते, वाटलंच तर मी तुम्हाला सोडतो. पण आप्पा म्हणालेले असतात की नाही नको, आम्ही शोध घेतो, तुम्हाला उगीच आमच्यामुळं त्रास नको, असं आप्पांनी त्या गृहस्थाला सांगितलेलं असतं. आणि आता इकडे मंदिरात अरुंधती आणि यश दोघं जातात आणि त्याचवेळी दुसऱ्या दरवाजाने आप्पा आणि कांचन दोघंही मंदिरातून बाहेर पडतात. म्हणजे थोडक्यासाठी चुकामुक झालेली असते. बाप्पाने अरुंधती आणि आप्पा कांचन यांना एकत्र समोरासमोर आणलेलं असतं, पण अगदी थोडक्या वेळासाठी ती चूक झालेली असते. आणि पुन्हा अरुंधती बाप्पाच्या समोर हात जोडून म्हणते की प्लीज माझ्या आई आप्पांना सुखात ठेव, मला त्यांचा पत्ता मिळू दे, त्यांना काही झालेलं नको आहे, त्यांचं वय झालेलं आहे, ते थकलेले आहेत बिचारे, त्यांना खूप त्रास झालेला आहे या सगळ्या गोष्टींमुळं, त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. काहीही झालं तरी माझ्या आप्पांना आणि माझ्या आईला काही होऊ देऊ नको, असं अरुंधती सांगत असते आणि हात जोडत असते. ती देवाकडे अगदी मागणं मागत आहे, देवाला म्हणत आहे की माझ्या आईवडिलांना सुखात असू दे, त्यांना काही होऊ देऊ नको, ते मला लवकरात लवकर मिळाले पाहिजेत, असं अरुंधतीचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि अरुंधती बाहेर तिथं बसलेले असतात. अरुंधती म्हणते की कुठं असतील आई आप्पा, कालपासून ते नाही आहे, त्यांनी काही खाल्लं असेल का, सकाळी उठलं की आप्पांना चहा नाश्ता लागतो, त्यांनी काही खाल्लं असेल का, असे अनेक प्रश्न अरुंधतीला आता सतावत आहेत. तिला त्रास होत आहे, तिला कळतच नाही आहे की हे सगळं काय होत आहे. अरुंधती विचारात अगदी बुडालेली आहे. तिला कळायचं बंद झालेलं आहे की आता आईप्पांना मी शोधू कुठं, ते कसे असतील, हे प्रश्न पडलेले असतात. आणि तेवढ्यातच अरुंधतीला समोरून कोणीतरी जाताना दिसतं आणि अरुंधतीला वाटतं की ते कांचन आणि आप्पा आहेत आणि अरुंधती धावतच त्यांच्या मागे जाऊ लागते. यश तिला म्हणत असतो की थांब आई, थांब आई, पण अरुंधती मात्र थांबायला तयार नसते. आणि त्याचवेळी यश अरुंधतीला म्हणतो की अगं आई थांब, अगं थांब. अरुंधती पुढे जाऊन ठेचकळते, पण ती धावतच आजी आणि आप्पा दिसलेले आहेत म्हणून त्यांच्या मागे धावत गेलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनघा, आरोही या दोघींनीही जेवण बनवलेलं नसतं. संजना म्हणते की तुम्ही काय केलं नक्की, काय करताय काय तुम्ही, सकाळपासून तुम्ही जेवण बनवलेलं नाही आहे, नाश्ता बनवलेला नाही. तेव्हा अनघा म्हणते की आम्हाला अजिबात इच्छा नाही बनवायची आणि आम्ही बनवणार नाही. त्यावेळेस ती म्हणते की तुला मला कळत नाही आहे का, अनिरुद्धला गोळ्या घ्यायच्या आहेत, त्या गोळ्या कशा घेणार आहे, तो नक्की काय करणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अनिरुद्ध तिथं आलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो की ठीक आहे. आणि मग अनघा अनिरुद्धला विचारते, बाबा तुम्हाला केळ आणि दूध देऊ का मी, म्हणजे तुम्हाला आत्ता ते हवं असेल तर ते देते. तेव्हा मात्र इकडे आरोही म्हणत असते की आम्हाला अजिबात इच्छा नाही, काल सगळ्यांनी आम्ही शोधलेलं आहे, अजूनही ते सापडलेले नाहीत, त्यामुळं काहीही झालं
तरी मला आत्ता त्यांना शोधायचंच आहे. आप्पा आणि आधी ईशा तिथं आलेले असतात आणि ती म्हणत असते की भूक लागले, मला काहीतरी खायला हवं आहे. तेव्हा मात्र हे झाल्यानंतर ईशा जेव्हा तिथं तशी म्हणते तेव्हा अनघा म्हणते की तुला काय हवं आहे ते तुझ्या हाताने करून घे, कारण आम्ही बनवणार नाही. आणि इकडे ही पण सांगत आहे की काहीही झालं तरी आता जेवण घरात आम्ही बनवणार नाही, हे सगळ्यांना सांगून झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अरुंधती त्यांच्या मागं धावत चाललेली आहे आणि अरुंधती म्हणत आहे की मला आता शोधायचंच आहे की नक्की आप्पा आहेत का कोण आहे ते, असं म्हणत अरुंधती तिथं पोहोचलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि अरुंधतीला वाटतं की आप्पा आहेत ते, पण दुसऱ्याच कोणतरी आजी आजोबा असतात. त्यांना पाहून अरुंधती म्हणते की ठीक आहे, सॉरी माफ करा, मला वाटलं की माझे आईवडील आहेत म्हणून मी हे करत होते, पण आता माझ्या लक्षात आलेलं आहे की इथं माझे आईवडील नाही आहेत, हे मला माफ करा, खरंच माझे आईवडील हरवलेले आहेत म्हणून मी त्यांचा शोध घेत आहे, हे अरुंधती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता दोघं जण पण आशीर्वाद देतात आणि म्हणतात काळजी करू नका, नक्कीच तुम्हाला तुमचे आईवडील सापडतील, असं म्हणत अरुंधती म्हणते की प्लीज माझ्यासाठी तुम्ही बाप्पाकडे माझे आईवडील सुखरूप असले पाहिजेत. तेव्हा ते आशीर्वाद देतात आणि अरुंधतीला तिथून सांगून तिथून जायला निघतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.